श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 12। श्री गजाननाचे ओंकार स्वरूप। सूत सांगतात, ही फलश्रुती ऐकून व्यासांना फार आनंद झाला व ते म्हणाले, पितामह, हे तुझं वचनामृत प्राशन करून माझे कर्ण पवित्र झाले। या मंत्राचा महिमा ऐकला तरी माझी तृप्ती होत नाही। यासाठी या मंत्राने पूर्वी कोणाला कशा प्रकारची सिद्धी प्राप्त झाली हे मला कृपा करून कथन करा। भृगु सोमकांतास सांगतात, हे व्यासांचे भाषण ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, तुझ्यासारख्या श्रद्धायुक्त शिष्याला रहस्य निवेदन करावयास मला फारच आनंद होत आहे। ओंकार रूपी भगवान गजाननाचे सर्वांनी कार्यारंभी पूजन केले असता सर्व विघ्ने नाहीशी होतात। देव, गंधर्व, किन्नर, यक्ष, राक्षस, चारण, नाग, गुह्यक इत्यादी सर्व देवदानव गजाननाचे पूजन करतात। या मंत्राने गजानन कोणाला कसा प्रसन्न झाला या संबंधीची कथा सांगतो, ती ऐक। ज्यावेळी प्रलय काळ होतो त्यावेळी वायूने पर्वत सुद्धा उडून जातात। 12 सूर्य एकदम प्रकाशमय होऊन सर्व उदके आटून जातात। नंतर अग्नी प्रकट होऊन सर्व पृथ्वी जाळून टाकतो। नंतर संवर्तक नावाचे मेघ उदकाची वृष्टी करून सर्व सृष्टी जलमय करून सोडतात। त्यावेळी हत्तीच्या सोंडे एवढ्या पाण्याच्या धारा आकाशातून पडत असतात। अशा रीतीने सर्व महाभूतांचा क्षोभ होऊन सर्व सृष्टीचा नाश होतो। अशा प्रलयाच्या वेळी परमात्मा गजानन अनुस्वरूप रूप धारण करून कोठेतरी राहिलेला असतो। अशा स्थितीमध्ये बहुत काळ गेला असता सर्व विश्व अंधकारमय होऊन जाते। नंतर ओंकार रूप नाद ब्रह्म मायेने युक्त होऊन पुन्हा सर्व सृष्टी निर्माण करते। तोच परमात्मा गजानन होय। त्याच्यापासून त्रिगुण व ब्रह्मा विष्णू महेश यांच्या उत्पत्ती होतात। अशा रीतीने एकदा प्रलयकाळ होऊन गेल्यावर गजाननाच्या मायाशक्तीने ब्रह्मादिदेव उत्पन्न झाले। उत्पन्न झाल्यावर आपण कोण व पुढे आपणास काय करावयाचे याचा त्यास उमज पडेनासा झाला। आपणास कोणी उत्पन्न केले हे पाहण्यासाठी 21 स्वर्ग, नंतर सर्व पृथ्वी व सप्त पाताळे यांचा त्यांनी शोध केला, परंतु उत्पन्नकर्त्याचा शोध त्यास लागला नाही। म्हणून त्यांनी सहस्त्र वर्षापर्यंत तीव्र तपश्चर्या केली, तरीही त्यास फळ मिळाले नाही। पुन्हा ते पृथ्वीवर आले आणि त्यांनी तेथील अरण्ये, समुद्र, नद्या, पर्वत, सरोवरे वगैरे सर्व धुंडाळली, तरी ते ज्याचा शोध करीत होते ते त्यास सापडले नाही। काही काळ तपश्चर्या केल्यावर त्यांना आकाशामध्ये अवर्णनीय तेज दिसू लागले। त्या तेजाने त्यांचे नेत्र दिपून गेले। त्या तेजाचा थांग लावण्यासाठी 3 जण आकाशामध्ये पुष्कळ भटकले आणि दमले। ही त्यांची दीनावस्था पाहून गजाननास त्यांची करुणा आली आणि त्याने आपले मनोहर रूप त्यांस दाखविले। त्याच्या पायावरील नखांच्या आरक्त वर्णाने कमळांना लाज आली होती। अंगाच्या रक्तकांतीने संध्याकाळच्या सूर्यास जिंकले होते। त्याच्या कमरेतील कटीसूत्राच्या पिवळ्या कांतीनेही सुवर्णाच्या मेरू पर्वताचा पराजय केला होता। त्याला 4 हस्त असून त्यामध्ये खड्ग, खेट, धनुष्य आणि शक्ती अशी 4 आयुधे होती। त्याचे नाक हत्तीच्या सोंडेप्रमाणे सुंदर असून त्याच्या मुखामंडलाची कांती पौर्णिमेच्या चंद्राहून अधिक होती। वराहाच्या ढालेलाही मागे हटविणारा असा एक दंत त्याच्या मुखाबाहेर आलेला होता व त्याच्या सोंडेचे अग्र पाहून ऐरावतादी 8 दिग्गजांस भय उत्पन्न झाले होते। अनेक सूर्याहून तेजस्वी असा मुकुट त्याच्या मस्तकावर असून अंगावरील वस्त्रांनी तर ताऱ्यांचे तेज हिरावून घेतले होते। ते गजाननाचे मनोहर रूप पाहिल्याबरोबर त्या 3ही देवांनी त्याची स्तुती करण्यास आरंभ केला। अध्याय 12 समाप्त। श्री गणेश पुराण उपासनाखंड अध्याय 13। अनंत ब्रह्मांडांची रचना। 3 देव गजाननाचे स्तवन करतात। हे गजानना, तू केवळ परब्रह्म आहेस। तू सर्व जगताचे कारण आहे। तू सर्व विद्यांचे निधान आहेस। तू रजोगुणाचा आश्रय करून ब्रह्मदेव होऊन सर्व सृष्टी उत्पन्न करतोस। तूच सत्वगुणाचा आश्रय करून विष्णू होतोस आणि अनेक अवतार धारण करून सृष्टीचे रक्षण करतोस।
तूच तमोगुणांचा आश्रय करून शंकर होतोस आणि सर्व सृष्टीचा क्षय करतोस. सर्व वेदांतांचे सार तूच आणि इंद्र, चंद्र, वायू, सूर्य ही सर्व तुझीच रूपे होत. पंचमहाभूते तुझ्यापासून उत्पन्न होतात. तुझ्या पायांचे जे स्मरण करतात त्यांना विघ्नांची बाधा होत नाही. आम्ही तीनही देवांनी तुझ्या प्राप्तिस्तव पुष्कळ भ्रमण केले. शेवटी तुझ्या कृपेनेच आता आम्हाला तुझे दर्शन होत आहे. भृगू सांगतात, अशा प्रकारे त्यांनी पुष्कळ स्तुती केल्यावर गजानन प्रसन्न होऊन त्यांनी भाषण करण्यास प्रारंभ केला. ते म्हणाले, ज्याच्या दर्शनासाठी तुम्ही इतके कष्ट भोगिलेत तो मी तुमच्या समोर उभा आहे. तुमच्या स्तुतीने मी प्रसन्न झालो आहे. यासाठी इच्छित वर मागा. सध्या तुम्ही माझे जे स्तोत्र गायले त्या स्तोत्राचा प्रातःकाळी किंवा सायंकाळी जो कोणी भक्तियुक्त अंतःकरणाने पाठ करील त्याची सर्व पातके नाहीशी होऊन त्याला संपत्ती संतती विपुल होईल आणि त्याला अंतिमोक्ष लाभेल. हे वरप्रदान ऐकून ब्रह्मा, विष्णू, महेश्वरांस फार आनंद झाला व ते म्हणाले, हे देवा, जर आपण प्रसन्न झाला तर आपले आम्हास कधीही विस्मरण होऊ नये हा वर आम्हास द्या. तसेच आम्ही उत्पन्न झाल्यावर पुढे काय करावयाचे हा आम्हास विचार पडला आहे. तर आमचे कर्तव्य काय याची आम्हास आज्ञा करा. तेव्हा गजानन म्हणाले, ठीक आहे, तुमची भक्ती माझ्या ठिकाणी दृढ होईल. मी तुमच्या मूलभूत गुणांप्रमाणे तुम्हाला कामे नेमून देतो. ब्रह्मदेवा, तू सृष्टी उत्पन्न करावी, विष्णूने तिचे पालन करावे आणि शंकराने पुन्हा तिचा नाश करावा असे सांगून गणेशाने त्यास संपूर्ण वेद, पुराणे, शास्त्रे यांचा उपदेश करून स्वकर्तव्याविषयीचे सामर्थ्य त्यांच्या अंगी उत्पन्न केले. नंतर ब्रह्मदेव नम्रपणाने त्या त्रिलोक्याधीश गजाननाला म्हणाले, देवादिदेवा, आपण मला सृष्टी उत्पन्न करण्याची आज्ञा केली खरी, पण सृष्टी कशी उत्पन्न करावी हे मला समजत नाही, तर मला ते दाखवून द्या. गजानन म्हणाले, ठीक आहे, माझ्या सर्व देहांमध्ये अनंत ब्रह्मांड वास करीत आहे. ते तू पाहिलेस म्हणजे तुला सर्व काही समजेल. असे सांगून गजाननाने ब्रह्मदेवाला आपल्या श्वासमार्गाने हृदयामध्ये नेले. गणपतीच्या शरीरामध्ये औदुंबर वृक्षाच्या फळाप्रमाणे अनेक ब्रह्मांडे त्यांच्या नजरेस पडली. आपल्या अगाध सामर्थ्याने गजाननाने त्यातील एक अंड फोडून ते ब्रह्मदेवास दाखविले. त्यामध्ये सर्व सृष्टी त्याच्या नजरेस पडली. त्या उदरस्थ ब्रह्मांडामध्ये दुसरा ब्रह्मदेव, विष्णू, रुद्र, पृथ्वी, अरण्ये, नद्या, समुद्र, यक्ष, गंधर्व, किन्नर, ऋषी, राक्षस, मनुष्य, चतुष्पाद प्राणी, मत्स्य, उद्भिज, स्वेदज, जारज आणि अंडज असे 4 प्रकारचे सर्व प्राणी, 21 स्वर्ग, सप्तपाताळे वगैरे सर्व रचना ब्रह्मदेवाच्या प्रत्यक्ष दृष्टीस पडली. हा चमत्कार पाहून ब्रह्मदेवाने दुसऱ्या अंड्यात काय आहे ते पाहिले. तो तेथेही त्याला हुबेहूब तोच प्रकार आढळून आला. अशी ती अनंत ब्रह्मांडे पाहून ब्रह्मदेवाची मती पुन्हा गुंग झाली. ही ब्रह्मांड रचना पाहत आपण तेथेच बसावे की येथून बाहेर जावे याचा निश्चय करता येईना. अशा स्थितीत ब्रह्मदेवाने पुन्हा गणपतीचे स्तवन करण्यास प्रारंभ केला. ब्रह्मदेव म्हणाले, हे देवादिदेवा, आकाशातील नक्षत्रे किंवा वाळवंटातील वाळूचे कण यांची गणती ज्याप्रमाणे कोणासही करता यावयाची नाही, त्याप्रमाणे तुझ्या या उदरामध्ये किती ब्रह्मांडे आहेत याचा पत्ता कोणासही लागावयाचा नाही. हे देवा, तुझे मला अशा प्रकारचे यथार्थ ज्ञान झाल्यामुळे प्रत्यक्ष मोक्षही मला तुच्छ वाटतो. ही अनंत ब्रह्मांड रचना पाहून माझी मती गुंग होऊन गेली आहे. मी येथेच राहावे की बाहेर यावे हे सर्व तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. यासाठी तुला जे योग्य दिसेल तेच तू कर. ही त्याची अवस्था जाणून गजाननाने त्याला आपल्या उदरातून बाहेर काढले. नंतर विष्णू आणि शंकर यासही आपल्या कर्णमार्गाने शरीरात नेऊन त्यांना विश्वरूप दाखविले. ते विश्वरूप अवलोकन करून विष्णू व शंकर आनंदाने त्याच ठिकाणी शयन करते झाले. अध्याय 13 समाप्त. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.